Hello guys, welcome back to our channel Ishan Queen. Today just I am preparing chicken biryani. ये देखो, ये अभी हमने चिकन बॉईल किया है और मसाला हम बना रहे हैं अभी। और मेरी मम्मी अभी है ना क्या कोथिंबीर लाने गई है बाहर, टोमेटो वगैरह जो भी चीज़ें काम गिर रही है वो लाने के लिए गई है। और आज मेरा मन कर रहा था कि मैं बनाना चाहता था आज, तो काफ़ी मूड था, तो हमने सोच लिया कि आज बिरयानी बनाएंगे। और चू भी हमारी प्योर वेज है, हमारी ईशान्या, तो वो ये भी सोच रही थी कि आज मामा बना रहा है तो मैं भी एक एक पीस खा लूँ। और नॉनवेज स्टार्ट करने वाली है वो भी, है ना। हमारी उधर एक मामा ने मिर्चियाँ काट दी है और चू भी खाने वाली है मस्त एकदम स्वादिष्ट चिकन बिरयानी। चिकन बिरयानी सुंदर हाथ है देखो मेरे। गाइस, सुंदर हाथ आता। और अभी मुझे ये है ना, बताओ जरा वो किधर है, लाओ लाओ जरा, लाओ चू लाओ। तो धोना पड़ेगा अभी अच्छे से, एकदम मस्त है ना, एकदम क्लीन। मला भावांनो बहिणींनो, हे जमत बघा, नाही. हे मी लसण कुटायलो, असं नाही जमत मला। हे बघा भावांनो बहिणींनो, ते काढ की, ते हे काढ. बघा, हे यामध्ये मी आलं आणि हा. काय आहे, लसूण थोडस टाकत ते आहे काय लसूण आहे? आणि आलं थोडंफार चवीनुसार। लसूण कुठे हे तेवढं? लसूण आहे अच्छा, आणि याला असं मिक्सर मध्ये न करता आपल्या हाताने कसं एकदम छान होतं। मिक्सर मध्ये चांगलं नाही होत आणि टेस्ट पण नसते लागत। मिक्सरच्या भांड्यामध्ये कधीच करू नये बारीक, त्यामुळे चवच नाही लागत। झालेत ना, त्यामुळे त्यांना ते मिक्सर लागतं, मशीन लागतं, भांडे धुवायला पण मशीन लागतं, कपडे धुवायला पण मशीन लागतं। डिजिटल बायकांचा डिजिटल जमाना आलेला आहे, त्यामुळे त्यांना स्वयंपाकाचे फार कंटाळे येतात बायकांना। मामाला कंटाळा आला म्हणून हात काढ. मामाने हे पण हे टाकलं याच्यामध्ये. नाही, ते मला आधीच काढून दिलेलं आहे बायकांनी घरातल्या, म्हणून फक्त असं वाटण्याचं काम करतोय, है ना। आणि बिर्याणी मी बनवणार आहे आज एकदम स्वादिष्ट अशी। कशी एकदा खाल तर खातच राहाल। हे थोडी ना खाणार. लेग पीस पण आणलेत मी कुठे? स्पेशली चिव साठी। म्हटलं आज चिव तू ना स्टार्ट करशील नॉनव्हेज खायला, कारण की लेग पीस खूप छान असतात। ते खाल्लं की माणसाला असं मन भरून येतं, प्रसन्न होतं माणूस। पण घरात तर भूत आहे. नाही, भूत नाही, भूताला पण थोडं थोडं देऊया आपण। भूत त्याला पण आवडलं तर तो पण माझ्या हातची बिर्याणी खाईल आज एकदम आपल्या सोबत बसून। आज मी जवळपास 15 वर्षानंतर पहिल्यांदा बिर्याणी बनवतोय बरं का। म्हणजे माझा मूडच झाला आज, नाही वाटलं का असं बनवतोय कळलंच नाही, माझा खूप मूड झाला, वाटलं की आज बनवूनच घेऊया एकदाच, मी सगळ्यांना खायलाच देऊ छानपैकी। मामा इतक्या जोरात काही नसतं, आईला असं आवडत नाही करायला, मिक्सर मधून काढते आई। मग आई पण डिजिटलच झाली। आज म्हटलं आईला आराम देऊ, आज मात्र दिन आहे ना, म्हणून मग मी करण्याचं ठरवलंय खरं तर एक दिवस मदर डे। लोक कमेंट इंग्लिश मध्ये त्याला मदर डे म्हणतात। पैकी ना वाटून घेतलेलं आहे आणि हे आता इथे ठेवणार आहे मी, है ना। छान वाटलंय मी एकदम सुंदर असं। आता हे बघा, आलं टाकलंय मी यामध्ये आणि आलं पण एकदम छान प्रकारे वाटून घेणार आहे। सुंदर प्रकारे, सुंदर असं एकदम बारीक वाटण ज्यावेळेस होतं ना, त्यावेळेस खरी मजा असते जेवणामध्ये। पण आजकालच्या बायका डिजिटल झाल्यात, त्यांना असं नकोच वाटतं, त्यांना आपलं केलं, मिक्सर लावलं की झालं चालू आपलं त्यांचं मस्तपैकी एकदम टकाटक। होय का? डिजिटल बायकांचा डिजिटल जमाना। कष्टच नको म्हणतात आजकालच्या बायका, हळू जरा हळू नको त्यांना, काय करायची गरजच नको, टाकलं की तयार होऊनच जेवण आलं पाहिजे। आता चपात्या पण तशा मशीनने यायला लागल्या आणि कमवतात, ऑनलाईन ऑर्डर करू। काय भूक लागली पिल्लू, तुला काय मागू सांग बरं, पिझ्झा का बर्गर मागू?
कारण त्यांना काही बनवताच येत नाही. पिल्लू थकूनच आली रे, कामाला गेली होती ना मी, मग दिवसभर फार कंटाळली. मी तुला मागवते ना, मी तुला पिझ्झा बर्गर काय हवं ते मागवते, म्हणजे येतच नाही ना स्वयंपाक चांगला. काय करायचं असल्या पिल्ल्यांना. मग कसं हे बघा, आम्ही आता आलं सुद्धा बारीक केलं एकदम वाटून छान. आणि आता आमचे आई साहेब येत आहेत, कधी येतात ते मलाच नाही माहिती. आता ते पण मला थोडस महत्वाचं काम आहे. कोथिंबीर, टोमॅटो अजून आणायला सांगितलंय मी बरंच काही बाजारातून. तू आमच्या इथे बाजार भरतो ना, तर हे पण थोडस बारीकच करावं अशी इच्छा झालेली मला, म्हणून आणि करतो मग हे पण आता बारीक. कारण आजकालच्या बायकांना हे जमतच नाही ना असं कष्ट घ्यायला, म्हणून कष्ट घेतो. तुमच्या सर्वांच्या नावचे कष्ट मी घेतो. काय करू आता, लागणार आहे मला. हा ना, बायकांना कष्ट नकोय बाबा, अजिबात नकोय. कारण स्वतंत्र भेटलंय ना आता स्त्रियांना. नवऱ्यांनी भांडे धुणे करायचे, बायकांनी झोपून टीव्ही बघायचा, हे स्वतंत्र भेटलंय म्हणे. अरे बापरे, काय करावं. डिजिटल इंडिया. आता मुलं पण रोबोटच वापरायला पाहिजे बायकांनी. डिजिटल इंडिया आहे ना. डिजिटल इंडिया हे फारच वाजतंय बरं का, उगीच वाटतं फ्लॅट मध्ये राहतोय. फारच वाजतं, म्हणजे कंटाळा येतो हे ऐकण्याचा सुद्धा. कोणतं हे असलं किचन ओट, म्हणजे मला वाटत व्यवस्थित करता येत नाही ना. म्हणून काय म्हणलं मी, याच्यावर आहे सारखं कर, सोपं जाते थोडं. कुठतंय कमी मामा, जास्त वाजत आहे. नाही बरं. हा कसं है ना, एकाला पण उडून इथं असं केलं तर अजून आनंदच. कसं असं कसं काय आनंद, म्हणजे वाजत नाही ना खाली किचन ओट्याला. हात दुखते ना, ते किती दुखला तर दुखला. थोडस स्वयंपाक करण्यासाठी कष्ट घेतले तर काही फरक नाही पडत. कोणाच्या पोटात जाणार आहे, सगळ्या घरच्या लोकांच्या पोटात जाणार आहे. हा मग पण जाणार आहे. हे बघा मामाने कॉलर कशी करून हे बिर्याणी. काय ना आजचा दिवस शेफ, मास्टर शेफ. माझं तसं काही हॉटेल मॅनेजमेंट वगैरे काही नाही झालेलं बरं का, पण तसं मला आवड सुद्धा नाहीये स्वयंपाकाची. मग जस्ट आज मूड झालाय म्हणून बनवतोय मी. कसं मला काही आवड बिवड नाहीये का, मला खाण्याची आवड आहे पण करण्याची नाही. पुण्यातले सगळे हॉटेल खाऊन झालेत आता. 2-3 राहिले, 2-3 आता फक्त आपलंच हॉटेल आहे घरचं किचन रूम. आता आपण या लोकांपेक्षा किती चांगल्या प्रकारे जेवण बनवू शकतो याचा विचार केला आणि म्हटलं आपल्या हातचं जेवण आपण तिखट होत आहे, ते तिखट होत आहे. दुसऱ्यांचं काय खाऊया, नाही खायचं दुसऱ्यांचं. कंटाळलो पैसे भरून बाहेरच्या टेस्ट बघून. जरा स्वतःच्या हातची टेस्ट जरा एकदम मजेदार असते, सुंदरच. फर्स्ट टाइम गाइस मामा के हाथ का खाना, और बहुत प्यार से खाओगे सब लोग. देखो अब ये इतना तीखा लगेगा ना, तो खाने में कुछ और ही मजा आएगा. हो गया है. देखो एकदम मस्त. बरं, अर्धी हिंदी आणि अर्धी मराठी. हाँ, जिसको समझता है वैसा समझ के लीजिए, है ना. मुझे सारी लैंग्वेज आती है. मैं अभी मामा जर्मनी भी सीखने वाला है. जर्मन सीखने के लिए जाने वाला हूँ. हाँ, आफ्टर 2 or 3 months. किधर? मेरे फ्रेंड की जो है ना सिस्टर इन लॉ, वो मुझे सिखाने वाली है जर्मन. वो फ्री में नहीं सिखाने वाली है, पैसा देना है उसको भी. कितना देना है पता नहीं, वो तो पूछ के बताने वाली है, बट अच्छा सिखाती है. फ्री में सीखने. कहते हैं इसको लेमन. लेमन इंग्लिश में इसको कहा जाएगा लेमन. लेमन को ऐसा कट करते हैं, अच्छा सा छोटा छोटा. इतना भी छोटा नहीं करते हैं. नहीं किया जाएगा क्योंकि ना अच्छा रहता है. जितना छोटा करोगे उतना अच्छा लगेगा, टेस्टी, और बाबा को भी पसंद आएगा. और नहीं पसंद आएगा फिर गालियाँ
फिर बद पीछे बोलेंगे ऐसा क्यों किया, किसने बनाया रे ये बोलेंगे, फिर पता चलेगा मैं बनाया तो चुप। लेकिन अच्छा ही बनाता हूँ मैं, ऐसा कोई बात नहीं है। चुप को क्या पता मैं कैसा बनाता हूँ। मेरे को खाली इस दुनिया में सिर्फ 10 साल हो गए आए हुए, और मैं 15 साल पुराने बनाता हूँ। हाँ देखो, हाँ देखो तुम्हारे इतना, बचपन से पहिले हाँ कोथिंबीर आणि याला म्हणतात नितीन, मी असं बारीक करत आहे, जे मला आधीच येत नाही. नाही येत नाही, पण आता प्रयत्न करणं गरजेचं आहे ना. माणूस हा समुद्रात पडल्यावर कसा पोहतोच, मरत नाही, जसा तू पण लहानपणी पोहलेला आहे. तसा पोहावंच लागणार आहे ना. कसं स्वयंपाक करतोय आपण, आता पोरी आमच्या घरातल्या काय मुली करत नाही, नाव सांगा बरं, सारख्या फिरतात. नाव सांगा बरं. आता कोथिंबीर काप, कोथिंबीर पण असं कोण कापतय इतक्या 2-2, 3-3, 4-4 अंगठ्या घालून कोथिंबीर कोण कापतय? मी स्वतः नितीन सूर्यवंशी. घेतलं का परत डायलॉग? कोथिंबीर आता बघा कसं बारीक कापून घेतलेली आहे. आता हे टोमॅटो सुद्धा आपण असा छानपैकी बारीक कापणार आहोत. हे बघा गाईस, मामाने खाल्लेलं तसंच ठेवले. बस बघा ते बैल तेवढ्या गाईंनो रोज 1 लिटर पाठवा. म्हणजे आम्हाला आणि मग माणसं असल्यावर त्यांनी पण आणावं ना, त्यांना त्यांच्याकडे पण असतीलच ना गाई. चला आता मिरची, काय लसूण, लसूण, आलं, हे मसाला, एकदा म्हण बरं. आलं गेलं. हे लिंबू, कोणतं? हे लिंबू, हे टोमॅटो, हे टोमॅटो नाही, हे टोमॅटो नाही, हे टोमॅटो, हे कोथिंबीर, अद्रक आहे. आता बघा, आता बॉईल केलेलं चिकन आम्ही ना त्याच्यामध्ये असं गॅस पेटवण्याची तयारी करत आहे. बघा मी गाईच खालून गॅस गाई आणि गॅसची लाईन पण आहे गाईंनो. कोणती? गॅस जर सुरू नसेल तर गॅसची लाईन पण आहे आमच्याकडे. कोणती? गाईच, हे गाईच. त्याच्यातच याच्यामध्ये हे बघा, आता तेल टाकायचं जेवढं गरजेचं आहे तेवढं. बरं का गाईच, लहानपणी मी खूपच टाकायचो. का बरं? काय माहिती, कारण छान लागतं ना जास्त तेल, वजन वाढतं. आता किती टाकलंय? 2च माप टाकलेले आहेत. ए नाही, गप्प बसायचं, मला स्वयंपाक करू दे. 2 आणि अर्धा टाकलाय. नाही, माझ्याकडे व्हिडिओ आहे. माझ्या व्हिडिओ हे तर मला स्वयंपाक करायचा आहे. 3 आणि अर्धा. आता आई द्या ना. मग 26 नाही झाली तर मग बोंबलू नको. मी बोंबलं, मी बोलते. कारण काय ना, मला माझ्या हे बघा इतकं तेल, इतकं सगळं त्याच्यावरच खेळ आहे. तू त्या असं बोलतेस ना तू की मला तुला फारच राग येतो. अजिबात तुला बोलूच नाही वाटत मला असल्या. बोल नको मग, जा मग बोल नको. हे कशाचं आहे, काय आहे, वाचता येते का काय? हे त्याच्यामध्ये ना तिला बघा पोळीनं, हे बघा मिरची, इतक्या मिरच्या, इतकं तिखट लागणार आहे. बघा लसूण पण याच्यामध्ये टाकत आहोत. आणि हे कधी टाकायचंय? लगेच, कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता, म्हणजे कुठल्याही प्रकारचा वेट न करता. हे आत्ता टाकायचंय का नंतर टाकायचंय? फोडणीत. आत्ता टाकायचं का नंतर टाकायचंय? काय लिंबू? हा बर टाक. नाही, फोडणीत नको. जस्ट आय एम आस्किंग टू यू ईशान्या. यू आस्क युअर पाणी देते. असं छान होणार आहे का नाही? हे बघा गाईज, गाईस, बघ ना गाईजला दाखव. तेल उडून येईल ना. नाही अजिबात नाही. पकड मग. हे बघा गाईज, फारच छान होणार आहे आता. अशी टेस्ट आणि एका हाताने खूप ठेवलंय ना इथं. जे बोलतंय तेच असतं. नाही माझं दिसतंय सगळं.
टाकू द्या. आणि आपण सगळे नुसतं असं खाणार मग पाहिजे. छान असतंय. त्याची स्टाईल आहे कॉलर है ना मामा. हा. हे असं उलट कॉलर करायचं. हे बघा उलट कॉलर. अगं लय मस्त आहे. बघ ना. दाखव हातावर गरम होत असते बघा, एकदम मजेशीर. नाही म्हणून मागे आई आणि शेफ बसलेले आहे. मग लिंबूचं कसं काय नाही आलं म्हणून मी इथं खाली विचारलं का मी? मग माझे पाय दुखतात म्हणून खाली बसून बघणार. खूप वेळा केलेलं आहे. मला काय असं समजलं. खाली ठेव पाणी. इकडे मसाला टाकू का? ते कैची आणू माग का? आहे. कैची माग चांगलं आहे का? बरं आहे ना आता ही माहिती खावा आता. मग नको. त्यात काय होतं? जिरे अरे सांगितलंच नाही. जिरे टाकलं नाही टाक खोलून टाक आता. तसं नको, तेल काढून टाकावं लागते आता जरा. नाही माहिती नको. हा, मग कसं पहिलंच द्यायला पाहिजे होतं. तेल काढून टाकते जरा. नको. बिर्याणी जिरे टाकणार. थाळ्यात कुठे ग? हे इथं आहे. आज तू बनवणार आहे नो हे नो गे. नको. हो. ती हळद टाकली एवढी आणि मीठ एवढं. त्यानं मीठ बघ इतकं घेतलंय. जास्त टाकावं लागतं. अगं हो 2-4 चमच लागत. काय ग अशा कशा डोक्यात सोबत नाके बाई इतकं खरट होईल ना ते. जरा चटणी टाक. 3 चमच टाकू का? टाका. नाही ना, 2 टाकलेत फक्त. खरट करायचं नाही तर. हे कधी टाकायचं? त्यानंतर धुवायचंय ना त्याला. अंग ते पियाच्या पाण्याने धुवा. हे आहे ना त्याला हे आहे? पाणी टाकले की आता त्यात. हे बघा गाईज 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 आणि मशीन मामा तांदूळ धुत आहे. गाईस बघा गाईज आणि बघा बघा मशीन. बैलांना. काय त्याची भाषा बघ. गाईज आणि म्हशीज ना. त्याला जरा असं असं कर. ते तू पण करायचं थोडंफार. मामाला काम करू लागायचं. छान असतंय. अरे मग मी फोन इथे ठेवून जाते तिकडं. का बरं? मला येत नाही ना काम. मग मला काय शिकलं पाहिजे. उद्या तुला काम करावे लागणार आहे काही दिवसानंतर. करणारच नाही. नोकराने ठेवायची. नोकराने आपण नाचवतात ग तुला एका पायावर. कसं नाचवणार मामा? तुला एक सांग का, नोकरानी पण एक राणी आहे. कुठली विक्टोरिया? नाही नौक राणी. अरे हा नौकराणी म्हणजे नऊ म्हणजे 9 करणारी. म्हणजे घरातले नवच काम करते ना नोकरांनी. हो ना. ते का नाव ठेवलं असेल तुला नौकराणी? ज्याने ठेवले त्याला जाऊन ज्याने ठेवले. नाईस नेम आय लाईक. हे आपलं नाही ना 2-3 पाण्याने धुवायचं असतं बरं का. जोपर्यंत स्वच्छ नाही होत तोपर्यंत धूप राहणे. जोपर्यंत उतरायचं जोपर्यंत स्वच्छ होत नाही. बिलकुल माझ्या मनासारखं. माझं मन इतकं साफ आहे. याचा फोन आलाय. फोन आलेला आहे कोणाचा? आईच्या मोबाईल वरती. माझ्या आईला मी आराम दिला.
पण आई फोनवर बिझी राहते. आई म्हणली आईला मदर्स डेला गिफ्ट पाहिजे. नाही तिला फोन घेऊन दे म्हणली. तर दे ना फिर गरीब वाली बात. आता कसं घास आलं ना स्वच्छ ना, नाही गायचं मशीन पाण्याची काही टंचाई नाहीये. काय? पुण्यात आहे आम्ही, पाण्याची आम्हाला काहीच टंचाई टंचाई नाही. म्हणजे शॉर्टेज. शॉर्टेज. त्या मामाने इथं काय बोललं या व्हिडिओमध्ये की व्हिडिओ सुद्धा 50-40 मिनिटाचा होणार आहे. हो ना. हो, आणि त्यांचे बघणाऱ्यांचे नेट संपून जाणार आहे. आता अजून करू का वॉश नको हा विचारच करतोय. एकदा करून बघ. पण थांबव बरं थोडा. गाईस हे बघा, आता आमची छानपैकी बिर्याणी जमलेली आहे. एकदम मस्त झाली टेस्ट. एकदम एकदा खाल तर खातच राहाल. मेड बाय मी, मेड बाय नितीन. एकदम छान आहे बघा. टेस्ट तुम्हाला फार आवडेल. फार एकदम चविष्ट. हे बघा, पीस सुद्धा आहे त्याच्यामध्ये. चला आता मी हे खाणार आहे. मी खाण्यासाठी घेतलेली आहे. आता मी खाणार सुद्धा आहे.